मालूताई येईलच एवढ्यात. अच्छा. अरे बापरे, मग त्या सुधाला लवकर लपवा कुठेतरी. नाहीतर काय, सुधाला जर कळलं ना मालू येते स्वतःच पळून जायचं. काय हे? तसं काही नाहीये. हा, त्यांच्याही मनात मालूताई विषयी कुठेतरी काहीतरी आहेच. माधुरी, तू सुद्धा ना भाऊजींसारखं कधी कुठे काही बोलत असतेस. ते अरे एकूण किती शालू पसंत करायचे? अरे एकच ना? हो, हो. किती वेळा लावतो तुम्ही? बघा यातलं काय करायचंय? मला कुठला तर पसंत ना- आहे? अरे त्या प्राजूलाच पसंत पडत नाही, त्याला आपण तरी काय करणार? हो ना, प्राजूलाही जुन्या पद्धतीची खरेदी नकोच होती. खरं ना, या दोघांनाच पाठवायला होतं खरेदीला. वा. हो, म्हणजे खरेदी काय करायचं हे बघायचं सोडून एकमेकांनाच बघत बसले असते. हा मस्त, हा मस्त. ए, हा हा द्या, चांगला हा आहे. छान आहे. प्राजू, हा छान आहे ना? ए, मलाही या पहिल्या नजरेतच आवडला होता. शालू बद्दल बोलतेस का मधू बद्दल? ए, दादा, काय काय हो दादा तुम्ही पण. ए मालू मावशी आली, मालू मावशी, मालू मावशी, अरे, अरे, मालू अरे, मावशी. अरे, अरे, बघ. हा बा बघते. या माधुरी, अरे अंडू का बॅग अगं कशी आहेस? आबा बरे आहात ना? मावशी माझ्यासाठी खायला काय आणलंयस? तुझ्यासाठी ना हा. धम्मक लाडू आणलेत. बस खरेदी सुरू. हो, लग्नगर वाटतंय हा आता. आहे ना. आणि हे काय? हे कुठं आहेत? कोण हे? नाही म्हणजे इथे जे बसलेत त्या सगळ्यांचे हे इथेच आहे. तुमचे हे कोण? उगाच काहीतरी बोलू नको हं? हे काही बरोबर नाही. घरातली सगळी माणसं येतात आणि हे नाही. मी घेऊन येते त्यांना. मालूताई त्यांच्याच मुलीचं लग्न आहे, ते नकोत का? अहो, मालू ताई, अगं, थांब. मालू ताई, ऐका ना. अरे मालूताई तुम्ही? ताई, इश, ताईबाई म्हणून नका हं तुम्ही मला. ओ सॉरी मालू. काय हे, एकटेच आहात तुम्ही? नाही म्हणजे घरातले सगळे खाली आहेत आणि तुम्ही इथे एकटे काय बसलात? चला बरं खाली पटकन. हो मी येतोय. नाही बे काही नाही, तुम्हाला आताच्या आता माझ्या बरोबर यायचंय. अगं मी येतोय. घाला घाला शर्ट घाला पटकन. हो. लवकर. होय मी घालतोय. हा मी घालतोय. बर, चला चला लवकर. हो हो ए या या ना. बघ आणलं की नाही? आणि असं काय वागत होते आज हे एकदम परक्यासारखं? पाच झटकावी ना तसं झटकून टाकलं मला अगदी. मालूताई इकडे ये. ऐक ना, मी यांना बोलवायला गेले ना तर चुकून मलाच मालूताई म्हणाले आणि नंतर सॉरी पण म्हणाले. मालूताई या ना. ह्या कोण ग? मालूताई या वसुताई, प्राजूची आई. हो का? हो. मी ना खूप ऐकले आहो तुमच्याबद्दल, पण आपली कधी भेटच झाली नाही ना याच्या अगोदर. पण खरंच खूप छान आहात तुम्ही, अगदी प्राजू सारख्या. थँक्यू. प्राजूची आई म्हणजे? ओ ओ ओ. मला हा शालू पसंत पडला. अय्या हो, मला हाच आवडलेला. हो, मलाही हाच आवडलेला. पहिल्याच नजरेत ना? ए, दादा, काय रे? वसू, तुला पण हाच आवडला होता ना ग? हो, खूपच छान आहे. यू लाईक इट प्राजू? हो मस्तच आहे. म्हणजे आपली प्राजू गोरी आहे ना, हा रंग खोलून दिसेल तिच्यावर. बरोबर. कलर मस्तच आहे. काय सुद्धा कसा वाटला? छान आहे. हा. चला मग हा फायनल. हो हो, फायनल. Yes. सगळ्यांच्या मते हा शालू फायनल. Yes. बरं जा बाळा, हा शालू नेसून दाखव आम्हाला. बघूया कशी दिसतेस ते. हा? लग्न आधीच? मग काय झालं? अरे मंद्या, लग्नामध्ये आपण कामाच्या गडबडीत असणार की नाही, तेव्हा वेळ तरी मिळणार का तिच्याकडे लक्ष द्यायला? मग ए प्राजू, चल मी येते हा, तुझ्यासोबत. जा, जा. चल ये बेटा, चल बाळ, चल. आबा आलेच. हा मी या या या. चल. हे तुला आवडला ना शालू? वहिनी, हा मी एकच मिनिटात आले. हो हो, ये ये. आले आबा. त्या आल्या ते सांगायचं नाही का? अगं मालू, तू बोलायची संधी तर द्यायचीस. ते पण छान येत त्या, पण आता इथे आल्यात म्हणजे इथेच राहणार. आबा, मी ही ज्वेलरी खास प्राजूसाठी लग्नासाठी म्हणून करून आणली. अरे वा, वा. छान आहेत ग खरंच. द्या मला, मी प्राजूला तयार करून आणते. हा, हे फार छान होईल. बरोबर. म्हणजे पूर्ण नटलेली नवरी बघायला मिळेल आपल्याला Yes. सगळ्यांना. खूप मस्त आहे ग. सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की देव कृपेने येत्या 12 तारखेला चिसौका प्राजक्ता आणि चिरंजीव श्रीरंग यांचे लग्न करण्याचे ठरलेले आहे. तर या मोठ्या समारंभाची एक छोटीशी झलक म्हणून येत आहेत
चौका प्राजक्ता सुधाकर देवधर. राजू किती गोड दिसतेस बाळा. प्राजू बेटा, सासरी गेल्यावरती या व्हिलन काकाला विसरू नकोस हं? बाळा, ज्या घरात जाशील ना त्या सर्वांना आनंदी ठेवशील. सुखाने संसार कर. छान सजलेच ग पोरी. सुमती, त्या पोरीची दृष्ट काढ ग. ताई, अचानक मोठी झालीस ग तू. अशीच साडी नेसत जा, छान दिसतेस. अगदी काकूसारखी. किती सुंदर सजलेस तू प्राजू. पण चेहरा ज्या दागिन्याने सगळ्यात जास्त खुलतो तो दागिनाच गायब. गालावरचं हसू फक्त दाखवण्यापुरतंच असतं. खरं हसू, खरा आनंद हा डोळ्यापर्यंत पोचला पाहिजे. तो दिसत नाहीये तुझ्यात. काय झालं ग पोरी? अरे आवरा आवरा तिला. मला माहितीये तू या लग्नाने खुश नाहीस. सांगशील नक्की काय आहे तुझ्या मनात बेटा? काही नाही. खोटं बोलू नकोस. आता जर नाही बोललीस तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाहीस तू. वेळ गेल्यानंतर बोललीस तर त्याला अर्थच उरणार नाही. आता वेळ आहे, बोल बेटा. असू दे, आता कोणी काहीही करू शकणार नाही. तू बोललीच नाहीस तर कळणार कसं? बोलून तर बघ बेटा. कोणी काही करू शकत नाही. कशावरून? मी म्हणते ना. आणि तुझा हा समज मी खोटा ठरवला तर? म्हणजे? आणि जर मला हे लग्नच नसेल करायचं तर? व्हॉट? मी म्हटलं ना, कुणी काही करू शकत नाही. राजू, आय प्रॉमिस तुझं लग्न तुझ्या मनाप्रमाणेच होईल. खरंच आहे? हो. तुझ्या लग्नाचा निर्णय घेणं हा सर्वस्वी तुझाच अधिकार आहे. इतरांना काय वाटतं त्यापेक्षा तुला काय वाटतं तेच महत्वाचं आहे. तुला हवं ते मिळवून देण्यासाठी मी काहीही करेन. अरे वा, आता पोचलं की ग गालावरचं हसू डोळ्यात. आता दिसतोय ना खरा दागिना चेहऱ्यावरचा? मंद्या, लवकर लवकर हा चालव रे बाबा, बरीच कामं उरली आहेत. हो हो. हा बोल सुमती, आता कोण कोण उरलंय आहेराचं? हा बा, जावई मंडळीकडचं सगळं झालंय. हा. आता फक्त आमच्या तिघींच्या माहेरच्यांचं उरलंय. हो, पण त्याची लिस्ट आहे ना तुझ्याकडे? आहे ना, ती काय त्याच्याकडेच आहे. हा, वा वा, छान छान. पण सगळी कामं ताबडतोब उरकून घेऊया. हो हो. मंद्या, नाव नीट लिहिलेस ना? ठीक आहे बा. अरे 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 अरे, काय रे हे अक्षर तुझं?
हे अक्षर आहे की कोंबडीचे पाय? काय आहे आबा? आबा काय झालं? जरा इकडे येतं. हा आलो. काय झालं ग पुरी? आबा म्हणे आपण राजूचं लग्न तिच्या मनाविरुद्ध करतोय. असं कोण म्हणाल? विचारा हिला. हो वसुंधरे, तुला असं का वाटलं? तिच्या चेहऱ्यावरून आबा मी आल्यापासून बघते. या लग्नामुळे जितका आनंद सर्व घरात झालेला आहे त्या आनंदात ती कधीच सामील झालेली दिसली नाही मला. सतत अस्वस्थ, कुठेतरी हरवलेली, ओढल्यासारखी वाटली मला. कदाचित तिची आवड, तिच्या अपेक्षांबद्दल विचार न केल्यामुळेही असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपली राजू अजून लहान आहे, तिला यातलं काही कळत नाही. आपल्या प्राजूला हे चांगलं स्थळ अचानक सांगून आलं. दाखवण्याचा कार्यक्रमही लगेच झाला. त्यांच्याकडून होकार अगदी पटकन आला. 15 दिवसानंतर पुढील 9 महिने लग्नासाठी चांगला मुहूर्त नाही, म्हणून लवकर लग्न उरकून टाकू या त्यांच्या मागणीला आपण होकारही दर्शवला. या सगळ्या घाई गर्दीत आपल्या हातून फार मोठी चूक झाली. नाही, आपण प्राजूच्या मनाचा, तिच्या आवडीचा विचारच केला नाही. कुठल्याही गोष्टीत तिची पसंती सुद्धा विचारली नाही. पण गरज काय? आपण हे सर्व तिच्या भल्यासाठीच करतोय ना. अगं, हे आपल्याला कळतंय, तिला पटायला नको का? पण या सर्व गोष्टींवर विचार करायला आता वेळ आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचंय सुमती? आपण तिच्या मनाविरुद्ध लग्न लावायचं? आबा मग तुम्ही काय म्हणताय? लग्न रद्द करायचं? ही येऊन 4 दिवस झाले. आपण तिला इतक्या वर्षापासून सगळे ओळखतो. हिला जे कळलं ते आपल्याला का नाही कळलं? एक्झॅक्टली वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही तिच्या इतक्या जवळ आहात की घरच्यांपेक्षा तिचं काही इतर मत असू शकतं ह्याच्यावर विश्वास न ठेवणं अगदी स्वाभाविकच आहे. पण मी एका वेगळ्या तटस्थ नजरेतून तिच्याकडे बघते तर मला सतत तिची नाराजी जाणवते. आबा तुम्ही मगाशी जे बोललात ते खरं आहे. हे सगळंच इतकं अचानक झालं की त्यामुळे आपणही गोंधळून गेलो. तिचं काय झालं असेल? आपल्या सगळ्यांना सोडून जायचं या कल्पनेनं भांबावून गेली असेल आपली प्राजू. कुठल्याही मुलीला लग्नासाठी मानसिक तयारी करायला थोडा वेळ तर लागेलच ना. आता बोललास ते अगदी बरोबर आहे. आपण तिला सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली पाहिजे. सगळ्या गोष्टींची नीट कल्पना करून दिली पाहिजे, म्हणजे सगळं काही ठीक होईल. हो, आपण तिची मानसिक तयारी होण्यासाठी तिला वेळ द्यायला हवा होता. पण हरकत नाही, आपण तिला अजूनही समजावू शकतो. आपली प्राजू तशी समजूतदार आहे. कधी होणार ही कामं? ओ भाऊ, लवकरात चालवा. अहो पांडोबा, तुम्ही ह्याच्यासोबत कुठे फिरताय? घरात एवढी कामं पडली ती कोण करणार? अहो मधुकर राव, आज हेच महत्वाचं काम आहे, बांगड्या भरण्याचं. तुम्ही असं करा, काय? तुम्ही जाऊन बायासनी बोलवा. हा. मी बघतो इकडे काय करायचं. ठीक आहे, ठीक आहे. या या, चला चला. हो, व्यवस्थित बांधून घ्या बरं का? हो, बांधतो. चल चल चल. माधुरी, माधुरी वहिनी, लवकर बाहेर या बांगड्या भरायला. येत आहे ना? इकडे या. अशी मालू, अशी 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 हा, ताई, या, 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 या. तुम्ही माधुरीला आणि वहिनीला बाहेर बोलवता का? इनफॅक्ट सगळ्या बायकांनाच बाहेर घेऊन या. बांगडीवाला आले ना? हो, चालेल. लवकर या. तुम्ही बसा, मी आले. ए मंदार, ऐक ना. ए बाळा, थांबा. हा मंदार पण ना. शा, अहो वहिनी बाहेर या.
आला का बांगडीवाला? हा काय आलाय ना. आणि हे काय तुम्ही एकट्याच? प्राजू कुठे आहे? या मुलीचं ना काही खरं नाही. बसली असेल कुठेतरी नखर रंगवत, नाही तर केस विंचर. अहो काय चाललंय? अहो बोलवा तिला. प्राजू बाहेर ये. भाऊजी, धाक धाकून तिच्याकडून काही करून घ्यायला ती आता लहान राहिलेली नाही. तिला तिचं स्वतःचं मत असू शकतं, आवड असू शकतं, हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. अहो वहिनी, मी त्या उद्देशाने असं काय. अहो भाऊजी, प्राजूचं लग्न आहे ना आता, मग आपल्याला तिच्या मनासारखं करायला पाहिजे म्हणून म्हटलं मी. ठीक आहे. बरं, तुम्ही एक काम करा, हे ठेवा तिकडे, मी प्राजूला घेऊन येते. हा, ठीक आहे. अरे हे घ्या. असं कसं हे अचानक सगळं पर्क होऊ शकतं? ही घरातली माणसं, माझे आबा, माझे काका काकू, माझे बाबा, माझे भाऊ, माझे सवंगडी, सगळे परके होणार. मी सगळं माझं माझं म्हणत राहिले आणि माझ्या सगळ्यांनीच का मला असं परक करून टाकलं? प्राजू, अगं जायचंय ना बांगड्या भरायला? काय झालं? घाबरायला झालंय? अगं लग्न म्हटलं की नवऱ्या मुलीला घाबरायला होतच. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही वेळ येतेच. लग्न म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे जगाचं रहाट गाडगं चाललंय. आपलं घर, आपली माणसं एका क्षणात दूर सारून एका वेगळ्या दुनियेत जायचं, स्वतःचं असं नवं विश्व निर्माण करण्यासाठी. अगं प्रत्येकीला यातून जावंच लागतं. स्त्रीचा जन्म आहे आपला. आणि हे बघ, ही मुलगी आपल्याला सोडून जाणार हे माहीत असून सुद्धा घरातील प्रत्येक जण तिच्यावर इतकं भरभरून प्रेम करतं. केवढी गंमत आहे नाही? हो ना? तू काळजी करू नकोस. अगं आम्ही सगळे तुझेच आहोत. फक्त तुझा गोतावळा वाढणार आहे. कळतंय? जायचंय ना मग आता? चल ठेवा. चला. अरे काय हे, तिथे फुलांच्या माळा लावायच्या राहिलेल्याच आहेत आणि टोपलीतल्या माळा काय गाड्यात घालणार? चला चला सगळं भरून टाका. त्या खालच्या हा त्या दाखव. नाही, या नाही, त्या दाखव. नवरी मुलगी आली आहे. प्राजू, ये बस. ये बस बस. प्राजू किती सुंदर दिसतीये. मालू, तुझं सिलेक्शन झालं ना? आता हिच्यासाठी करा. हा, तू पण. जरा बोलायचं होतं. भाऊजी, या ना 2 मिनिटं, या ना. भाऊजी, अहो सगळ्या बायका आल्यात आणि तुमचं काय चाललंय आता? 2 हा? वहिनी काय झालंय? काही नाही का? नक्की? अहो खरंच काही नाही. प्राजू जाणार आहे म्हणून जरा मला. नाही नाही, हे खरं कारण नाही. नक्की काय झालंय ते सांगा. भाऊजी, आपली प्राजू या लग्नाला तयार नाहीये. काय? भाऊजी हळू. प्राजू, कोणी सांगितलं तुम्हाला? भाऊजी, काल वसुधा जेव्हा आबांशी बोलत होती तेव्हा मी तिथेच होते. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही कुणाला सांगितलं नाही ना काही? छे हो भाऊजी, मी. नशीब. मी प्राजूला सांगेन सगळं. ती ऐकेल माझं. तुम्ही ते प्राजूच्या बांगड्याचं बघा ना. हं? मी करतो मॅनेज सगळं. या.
अहो जरा सांभाळून, ते उकळतं तेल आहे, घ्याल पाडून अंगावर. तू नको मला सांगू, तू लाडवाचं बघ जा. आमचं नेहमीच असतं असं. हे घ्या मावशी, ती जरा कोथिंबीर नीट करून ठेवा तुम्ही. हो, आणि ती तिकडे पण जाऊन या तुम्हाला मी अरे लवकर आटप ना, किती वेळ तिथे उभा आहेस? बघतो मी. अरे तू आलास दे, तुम्ही करून घ्या आताच. ये आता इथं मला मदत करायला. केवढा वाटतं? हो आबा. माधुरी, अगं ते शेंगदाणे, कढीपत्ता आणि लाल तिखट घेऊन ये पटकन. हो आले वहिनी. हे कांदे ठेवा खाली. हे घ्या वहिनी. अरे दिव्या, तू काय करतोयस इथे? अहो आबा काय चिवडा बनवतायत, धडदाणे नाहीत, काजू नाहीत, काही नाही. अरे हे बघ, त्यांना त्यांचं काम करू दे, तू लुडबुड करू नको. आबा तुम्हाला माझ्या हातचा चिवडा माहिती आहे ना. मग हो, म्हणूनच म्हणतो आता त्यांच्या हातची चव दाखवू दे आम्हाला. आबा. दादा हे घ्या कढीपत्ता. हा, तो डब्बा घेऊन या पटकन. सुधा, आबा आबा तुम्ही राजूशी बोललात ना, काय म्हणाल ती? मी 4 गोष्टी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट मात्र मला पटत नाही. सुधा, वसूच्या म्हणण्यात तथ्य आहे. प्राजक्ता खुश नाहीये रे. आबा, मला काय वाटतं माहितीये, या दोघांची म्हणजे श्रीरंग आणि राजूची आपण भेट घालून द्यायला हवी. म्हणजे सोबत काही वेळ घालवतील, ओळख वाढेल आणि मग गोष्टी सोप्या होऊन जातील. मला पटतंय हिचं म्हणणं आबा. मलाही पटतंय, पण सुद्धा कसं शक्य आहे रे बाळा? आपला मुलीकडचा पक्ष आहे, हा असा निरोप पाठवणं बरं दिसणार आहे का? काही काम होतं का? नाही, हे तू इतक्या उशिरापर्यंत काम करत बसलीयस म्हणून म्हटलं. इट्स उशिरा येथे इंडियामध्ये. इन द US इट्स मॉर्निंग राईट नाव. हो, 12 तासाचा डिफरन्स नाही का? या. ठीक आहे, गुड नाईट. बसा ना. तुम्ही पण इतक्या लेट जागे आहात? सहज सहज. कामाचा व्याप खूपच वाढलाय तुझं. Yeah, when you have to run a business successfully, you have to be at it 24/7. Yeah. बरोबर. मग आता तू इथं आहेस तर मग तुझे सगळे बिझनेस डिसिजन्स कोण घेतं? आय मीन ऑन युअर बिहाफ. On my behalf, असं कोणी नाही. I mean, all the regular decisions are taken by the management. आणि काही अगदीच स्पेशल असेल तर मग I instruct them by mail or phone. म्हणजे कुणी स्पेशल नाही? No. Nobody special. Oh, sorry. It's okay. तुम्ही PhD करणार होतात, काय झालं त्याचं? राहूनच गेले. का? तू गेलीस आणि नाहीच जमलं.